नमस्कार मंडळी. आज आपण गावाच्या सर्वात महत्त्वाच्या पदाबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे ग्रामसरपंच किंवा सरपंच. गाव म्हणजे फक्त काही घरं नाहीत. गाव म्हणजे एक जिवंत समाज. गावाची प्रगती, लोकांच्या गरजा, विकास, त्यांची जबाबदारी एका व्यक्तीकडे असते. ती जबाबदारी म्हणजे सरपंचाचं पद. नमस्कार, मी रोहित मोरे आणि तुम्ही बघत आहात रोहित मोरे टॉक्स. चला तर मग सुरू करूया. तर आजचा विषय आपला असा असणार आहे, सरपंच कसा असावा. सर्वप्रथम आपण बोलूया एक आदर्श सरपंच कसा असावा किंवा आदर्श सरपंचांमध्ये कोणते कोणते गुण असावेत. सगळ्यात पहिला गुण त्यातला प्रामाणिकपणा. सरपंचाने स्वतःला स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. ज्याचं मन स्वच्छ आहे, ज्याच्याकडून गावाची स्वच्छ सेवा होऊ शकते. दुसरा म्हणजे समान दृष्टिकोन. कोणकोणत्या जातीचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे किंवा कोणत्या वाड्यात राहतो यावरून फरक पडायला नको. गावातील प्रत्येक माणूस एक समान आहे हे सरपंचाच्या नेहमीच लक्षात असायला पाहिजे. तिसरं म्हणजे निर्णय क्षमता. वाद असतील, तक्रारी असतील, योजना, निधी ह्यावर ठाम निर्णय घेणं आवश्यक आहे. घुटमळत राहणारा नेता गावाच्या काहीच उपयोगी ठरत नाही. चौथं म्हणजे लोकसंपर्क. सरपंच लोकांशी जोडलेला असावा. तो फक्त ग्रामपंचायत कार्यालयात बसणारा नसावा. तो रस्त्यावर दिसणारा असावा, शेतात दिसावा, लोकांच्या कार्यक्रमात दिसावा. ह्याचं जर मला तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर गावात एखाद्या रस्त्याचं काम सुरू झालं, सरपंचांनी फक्त उद्घाटन करून थांबू नये, तर दररोज जाऊन पाहणी करावी की काम योग्य दर्जाचं चालू आहे का नाही आणि लोकांचा त्याच्यावरती विश्वास बसतो. आता पाहूया सरपंचाच्या प्रत्यक्षात जबाबदाऱ्या कोणकोणत्या. पहिली जबाबदारी म्हणजे स्वच्छता आणि आरोग्य. गावात कचरा रस्त्यावर पडू नये, नाले वेळेवर साफ व्हावेत, आरोग्य शिबिरे भरावीत. दुसरं म्हणजे पाणी पुरवठा. गावातील प्रत्येक घरात स्वच्छ पाणी मिळावं, टँकरवर अवलंबून राहू नये, ही काळजी सरपंचांनी घ्यायला हवी. तिसरं म्हणजे शाळा व शिक्षण. गावातील शाळा चांगल्या चालाव्यात, विद्यार्थ्यांना बसायची बेंचपासून ते संगणकापर्यंत सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात. चौथं म्हणजे ग्रामसभा. ग्रामसभा वेळेवर भरवणे हे खूप महत्त्वाचं आहे. पण खरी गोष्ट म्हणजे ग्रामसभा ही गावकऱ्यांची ताकद आहे. सरपंचाने प्रत्येक सभेत लोकांना खुल्या मनाने बोलू द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आला निधीचा वापर. शासनाकडून येणाऱ्या निधीचा योग्य वापर. फक्त कागदावर काम नको तर प्रत्यक्षात काम दिसायला पाहिजे. मुख्य म्हणजे सरपंच खुर्चीवर बसून आदेश देणारा नसावा. तो प्रत्यक्षात काम करणारा किंवा जनतेचा सेवक असावा. त्याच्यामध्ये आलं बाबा पारदर्शकता. काम कसं चाललंय, पैसे कुठे वापरले गेले ह्याची माहिती लोकांसमोर ठेवावी. लोकशाहीचा आदर. निर्णय एकट्याने न घेता गावकऱ्याशी चर्चा करून घ्यावेत. सर्वांना जोडणारा. गावात एखादा वाद असेल, गट असतात, पण सरपंचाने सगळ्यांना एकत्र आणावं. आपलं गाव आपलं कुटुंब ही भावना निर्माण करावी. नवीन विचार स्वीकारणारा. आजच्या काळात डिजिटल युग आहे. सरपंचांनी ऑनलाईन काम, ई गव्हर्नन्स, स्मार्ट तंत्रज्ञान स्वीकारायला हवं. असं झालं की गावात एकतेचं वातावरण तयार होतं. लोक सरपंचांकडे विश्वासाने बघतात आणि विकासाला वेग येतो. चला आता थोडं भविष्याकडे पाहूया. जेव्हा गावाला योग्य सरपंच मिळतो तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट त्याच्यामध्ये भ्रष्टाचार थांबतो, निधीचा गैरवापर कमी होतो, गावात सुविधा वाढतात, रस्ते, शाळे, आरोग्य केंद्र, पाणी पुरवठा व सर्व गोष्टी सुधारतात, शेती व रोजगाराला चालना मिळते, नवीन प्रकल्प असतील, शेतकऱ्यांसाठी योजना असतील, महिलांसाठी बचत गट असेल, तरुणांसाठी व्यवसायाची संधी वाढतात, गावाचं नाव पुढे येतं. जेव्हा गावात प्रगती होते तेव्हा ते गाव आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं. सरपंच म्हणजे गावाचं कॅप्टन. कॅप्टन योग्य असेल तर संपूर्ण जहाज योग्य दिशेने जातं. मित्रांनो, आदर्श सरपंच म्हणजे गावाचा बाप असतो, गावाचा मित्र असतो, गावाचा सेवक असतो. तो स्वतःसाठी नाही तर गावासाठी काम करणारा असतो. तो पदाचा गर्व न करता सेवाभावाने काम करणारा असतो. आपण सर्वांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. ग्रामसभेला जायचं, प्रश्न विचारायचं आणि योग्य नेतृत्वाला पाठिंबा द्यायचा. योग्य सरपंच आणि जागृत जनता हे दोन गोष्टींमध्ये आपलं गाव आदर्श बनू शकतं. धन्यवाद. मी रोहित मोरे. तुम्ही बघत आहात रोहित मोरे टॉक्स. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.